तो बघा आला राणा. वस्ताद त्या मान्याने राणात लय भारी कुस्ती खेळा बरं का. तयारी तर चांगली सुरू आहे, पण त्या दलजीत संगत गाठ आहे की ध्यानात ठेवाय पाहिजे. बरं राणा, अरे अजून तुला लई ताकद यायला पाहिजे बाबा. अरे त्या भाल्याला उचलताना तुझी ताकद लई कमी पडायला लागली होती. अरे तू दलजीत तर भाल्यापेक्षा लई भारी आहे. काय करणार? अरे त्याला उचलून आपटल्याशिवाय तू हरायचा नाही. वस्ताद, अहो मी प्रॅक्टिस करायला. अरे त्या दलजीतला हरवायचं तर त्याला सहज उचलता यायला पाहिजे. अरे त्याच्या वजनाचा पैलवान आपल्या तालमीत एक बी नाही. मग कशी व्हायची प्रॅक्टिस? समजा आपण असं केलं तर, त्या दलजीतच्या वजना एवढी पोती उचलली तर, रोज किमान 100 वेळा तरी ती पोती उचलायची. म्हणजे असं केल्याने यांचा वजन उचलण्याचा सरावही होईल. भारीच की वस्ताद. वहिनीने लय भारी आयडिया दिली बघा. चालतंय राणा, तू असंच कर. रोज 100 वेळा पोती उचलायची ना आपटायची. चालतंय की, असंच करतो मी. बेस्टच. मी तयारीला लागतो. वस्ताद, आम्ही शेतात निघालोय. आलं तुझं झालं की सांग, मग आपण प्रॅक्टिस करू. हा ठीक आहे, या तुम्ही जाऊन. येत वस्ताद. वहिनी साहेब नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय कशी चालू आहे तालीम? अहो तालीम बंद पडता पडता वाचली बघा. आणि आता राणा परत आल्यापासून परत तालमीनं जोर धरलाय. आणि आमच्या राणा भाऊजींची प्रॅक्टिस कशी चालू आहे? अहो ती बी जोरा सुरू आहे बघा. असं सुरू राहिलं तर वज्री केसरीचा किताब आपलाच बघा. हे घ्या घ्या घ्या. नाही, लई दिवस झालं तालमीला आम्ही काही भेट दिली नव्हती. धन्यवाद वहिनी साहेब. हो तालमीला गरज आहे आता पैशाची. आणि आम्हासनी राणा भाऊजींची. तेव्हा लवकरात लवकर त्यांची सुटका करा तालमीतली. म्हणजे आजपासून राणा भाऊजींची तालीम बंद करायची. राणा भाऊजींचं वज्र केसरी मधनं नाव काढून टाका आणि त्यांच्या ऐवजी दुसऱ्या कुठल्या बी पैलवानाचं नाव टाका. हो असं कसं वहिनी साहेब? जे सांगितलंय ते ऐकायचं हा वस्ताद. पैसे मिळाल्यात नव. आणि आज पतूर तुम्हासनी कशा पायी पैसे देत होतो आम्ही? अहो राणा तालमीतच कायम गुंतावा म्हणून आणि तालीम सोडून कुठे जाऊ नये म्हणून. हा, पण आता त्याच्या अगदी उलट करायचं. तालमीतनं बाहेर जायला पाहिजेत राणा भाऊजी. वहिनी साहेब, राणा लय भारी खेळायलाय आणि मी आता कुठल्या कारणानं अडवू त्याला? कारण तुमचं तुम्ही ओळखा. पैसे दिल्यात ना? नाही वहिनी साहेब, ही तालमीत संकट गद्दारी होईल. माझ्याच्यानं हे नाही जमणार. हे पैसे परत घ्या. तुम्हाला आमची काळजीच कळत नाही बघा वस्ताद. अहो तुमच्या तालमीपायी आमच्या एकुलत्या एक साध्या भोळ्या धीराचं का बळी द्यायला सा तुम्ही? बळी? अहो त्यांचा पाय कामातनं गेलाय हे माहिती ना वस्ताद तुम्हासनी. आता जर ते मैदानात उतरलं तर त्यांचा पाय कायमचा बाद होणार. हे कळत नाही काय तुम्हासनी? अहो असं कसं? राणाचा पाय बरा व्हायलाय. अरे देवा,
तुम्ही बी जाऊबाईंच्या बोलण्याला फसलासा काय? हे बघा वस्तात, त्या त्यांच्या हट्टापायी राणा भाऊजींच्या आयुष्याचं मातेरं करणार. आम्ही म्हणतो तुम्ही कशापायी त्यांच्या बापाचं धनी व्हायला सा? नाही, मास्तरीन बाई लय हुशार. अहो त्या चुकीचं काहीच करणार नाहीत कधी. आम्ही काय त्या मास्तरडीचं कौतुक करण्यासाठी पैसे दिले काय तुम्हासनी? हे बघा, आमासनी बी आमच्या साध्या बोळ्या दिराची लई काळजी वाटते हो, ध्यानात घ्या जरा. हे बघा, आम्ही सांगतोय तेवढं करा. लवकरात लवकर राणा भाऊजींची तालीम बंद करा. कळतंय काय तुम्हासनी? वहिनी साहेब, हे काळ्याचं पांढरं उगत झालेलं नाहीत. रानानं कुस्ती खेळायचे का नाही खेळायचे, त्यानं वजीर केसरीला उतरायचं का नाही उतरायचं हे चांगलं कळतंय मला. आता राहिला प्रश्न तो पैशाचा. हे घ्या तुमचं पैसे. मला तुमचं पैसे नग, मी रानाला अडवणार नाही. समजा गाव त्याच्या पाठीशी उभा आहे, मी माझ्या पट्ट्याची साथ सोडणार नाही. त्या खुनशी राक्षसी दलजीतला भिडणार आहे राणा. मला माझ्या पट्ट्याची काळजी केलीच पाहिजे. मी त्याची तालीम जोरात घेणार म्हणजे घेणार. तुम्हासनी बी लईच माज आलेला दिसतोय वस्ताद. तुम्हाला काय समजायचं ते समजा. आणि राणा कुस्ती खेळणार आणि तो जिंकणारच. लईच माज आलेला दिसतोय या वस्तादाला. आता यो मोडका काय ढेकळाचा जिंकतोय. यो हरल कसा, कायमचाच कसा मोडका राहील याची काळजी घेतो आम्ही आता. नाही मास्तरडीचा मान मातीत मिळवला तर नाव बदला आमचं. त्यासाठी त्या राक्षसी खुनशी दलजीत संकट हात मिळवायला लागलं तरी बी चालतंय. ए तोंड सांभाळून, भाऊ आहे माझा. ए मच्छर, एक झापड़ लगाऊंगा ना सीधा उठ जाएगा. काय सांगितलं? मस्त हवा खायला वाटतं. हवा कसली मस्त हवा. डोकं भणभणायला लागले माझं. मग काय 90ची याद यायला लागले का काय? आणू का 4? माहितीये ना सोडल्या आपलं 90. होय, माळा घालायची तेवढी बाकी राहिल्या. चला पंढरपूरला जाऊन माळा घालून येऊया. डिवचा आलेस बा इथं. तुम्हाला काय दिवसतोय? तुम्हाला राग बी घ्यायचा आणि गोडीच घालायचा असं मला. त्या डोसकं खाऊ नको सांगायला लागलो आधीच. अहो एवढं चिडाय काय झालं? अहो मी आपली चेष्टा करत होतो तुमची. काल अख्ख्या गावासमोर चेष्टा झाली तेवढी बस नाही वय. हा, काल त्या दैलजा पैलवांना अख्ख्या गावासमोर तुमच्या अंगावर हात उचलला. याच वाईट वाटायला होय तुम्हाला? नाहीतर काय, अख्ख्या गावासमोर आबरूचं खोबरं झाले. रानादाने आबांचा मान राखायचा म्हणून गप बसलो, नाहीतर दलजाला गोळ्यात घातल्या असत्या. गोळी घालायची काही गरज नव्हती. अहो आपल्या पोरांनी त्या दलजाला गल्ली बोळातनं ओढून मारला असता. पण हे आपल्या भांडणापायी रानाला जाबरू गेली असती. हो, अरे मग काय गप बसू राहायचं वय? गप बसायला. कालच्यान माझ्या डोसक्यात एक आयडिया घुमायला लागल्या. तुम्ही तयार आहे काय? कसली आयडिया? अहो नुसतं होय म्हणा सनिदा. अहो आपलं डोसकं म्हणजे आयडियाची युनिव्हर्सिटी आहे. त्यातनं जी आयडिया बाहेर पडेल ती टापच असणार. तयार आहे सा? हाय तयार मी, सांग तू. थोडी रिस्क घ्यायला लागेल. या टायमाला रिस्क घ्यायची बाबा. तू सांगत नुसतं आता. चला तर मग दाखवूया त्याला आपण कोल्हापूर हिसका. चल चल तू पटापट डोसकं चालू बघ. काय पैलवान, कसं झालं सराव? अजून म्हणावं तसं होत नाही. साधं भाल्याला उचलून टाकता येत नाही. अरे राणा होईल की, आता कुठे सुरुवात झाली ना? वय पण टाइम कमी आपल्याकडे माहितीये ना. मग आता अंजलीबाईंनी एक आयडिया सांगितली. ती दिवसात 10 या करायला लागली तरी करण, पण गेलेली ताकद परत यायला पाहिजे बघ. होय नाही हा, ह्या बरोबरच आपल्याला पायाची पण काळजी घ्यायची, लक्षात आहे ना? एकदम सही बोला बहिणा. हा
आता फक्त कुस्ती ध्यानात आहे माझ्या. दुखण्याला घाबरत बसलो तर मैदानात उतरायची बी हिंमत होणार नाही. मनातलं आहे नाही ते बाहेर काढून टाकल्याशिवाय जमणार नाही मला. हे बी बरोबर आहे म्हणा. अहो पण पायाची काळजी तर घ्यायलाच हवी ना. ती घेऊ, पण तिकडे लक्ष द्यायचं नाही. म्हणजे कसं आहे, शेतात काम करताना काटेकुट्याचं ध्यान न ठेवता काम करतो तसं कुस्ती सरावात केलं पाहिजे. मनात ध्यान असेल तर काय बी होत नाही. 100% सही राणा. हा तुम्हाला शेतात काम करायला आवडतं ना, मग सुरू करा तुम्ही काम. म्हणजे तुमचं कामही होईल आणि कुस्तीसाठीची तयारीही होईल. होय. पक्का करू म्हणताय? हो करा. कुदळ हातात घ्या, नांगर ओढा. ही अशी कामं करायला तुमचे हात आसुसलेले असतात ना, मग त्या हातांना जर का हे काम मिळालं ना तर त्यात पुन्हा ताकद येईल. शेतीची कामं तुम्हाला नवं बळ आणि आत्मविश्वास देते. चालते, तसंच करतो. चालेल, मी घरी जाऊन तुमच्यासाठी जेवण घेऊन येते. तोवर तुम्ही काम सुरू करा. चालते की. आलेच. होय. चल. आई, पुण्यांदा तुझी सेवा करता का नाही असं भ्या वाटत होतं. पुण्यांदा तुझ्या कुशीत आलोय बघ. आशीर्वाद असू दे. राणा अरे अरे राणा दमाने की पेट में दुखल की. अरे भाल्या हे रे काय दलजीतला आणलाय. हा? अरे दलजीच्या वजनाचं पोत आणलंय. 110 किलो असेल बघ. मैदानात आपटायचं नव्हतं त्याला. हा म्हणजे राणाच्या प्रॅक्टिस साठी आणलीस काय? नाही, चोर पोलीस खेळायचा. काय तू बी बरकत. राणादा करायची का सुरुवात? चला चला घे. चल दलजी, चल चल उचल. तू लढ.
चल उचल फेक त्याला. चल दुसरा चल रे, दुसरा उठ. पकड़ जल्दी, पकड़ उसको. चल फेंक जरा. शाबाश शाबाश शाबाश. शाबास दलजीत शाबास. वज्र केसरी तुझीच आहे गड्या. और कोई है क्या? सनिदा लय अवघड गणित आहे हे. अहो बघा की एकाचा हात मोडला, एकाचा पाय मोडला, दोघांनी उचलून फेकाले हे. होय की. अरे रानादाला एक कुस्ती सोपी जाणार नाही उद्या. सनिदा आपल्याला याचं गणित कळायला पाहिजे. रानादाला सांगायला पाहिजे ती सोपी जाणार नाही म्हणून. होय की. अहो काय खाते म्हणायचं का चेष्टा करते म्हणायचं. अरे मला ते गाडी भरून जेवण जेवणाऱ्या राक्षसाची गोष्ट देण्यात आली बघ. अरे काय करायला ही? एक आयडिया सुचल्या. या डोसक्याच्या युनिव्हर्सिटीतनं PhD आयडिया आल्या. सांग की मग. याच्या जेवणात जमाल गोटा घालायचा. दिवसभर एकदा चिळकांडी लागली पलटी सांगा लागलं. दलजीत मेरे को पूरा विश्वास है वज्र किसी गदा सिर पर तेरी ही होगी. दूसरा कोई हाथ लगाएगा तो हाथ तोड़ दूंगा. पण त्या राणाजी गोष्टी कानावर आल्यात. लई किरकोळ घेऊ नकोस त्याला. उसकी तो मुंडी तोड़ दूंगा मैं. या मातीतला मावळा मुंडकं तुटलं दिल लढत राहतो हे ध्यानात ठेव. मराठ्याचं रक्त माहित नाही तुला. राणा वाघ आहे वाघ. जखमी असला तरी वाघ हा वाघच. तुम्हारे इस बाघ को मैं देखो कैसे बकरी बनाता हूँ. वैसे तो उसे 2 मिनट में रह सकता हूँ मैं, पर वैसा नहीं करूंगा मैं. घुमा घुमा के मारूंगा. जब वो थक जाएगा उसके पैर पर एक घाव लगाऊंगा. फिर जिंदगी में कभी खेल नहीं पाएगा वो. आया बड़ा पहलवान बनने. हे वाटतंय तेवढं सोपं नाही आहे दलजीत. वो मैदान में देखो आप. असा डाव आहे होय या पेण्याचा. सनिदा हे रडीचा डाव खेळणार बघा. चल राहण्यात आणि वस्तादांना सांगायला पाहिजे. चल जाऊया. चल 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 चल. सनिदा अहो राणादासनी सगळे ऑफिस बदलायला पाहिजेत की. अरे आजच्या आज बदलायला पाहिजे. चल लवकर. तालमीचा वस्ताचा सांगायला पाहिजे. चल, चल.